नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. दिल्लीतील विद्यार्थ्यांवरील कथित लाठी हल्ल्याविरोधात सांगली वकील संघ आक्रमक. तातडीच्या सभेत निषेधाचा ठराव. जिल्हाधिकाऱ्यांना देणार निवेदन. दिल्ली येथील जंतर मंतर परिसरात आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित लाठी हल्ल्याच्या तसेच विद्यार्थ्यांना देण्यात आलेल्या कथित अमानुष वागणुकीच्या निषेधार्थ आज सांगली वकील संघाची तातडीची सर्वसाधारण सभा पार पडली. या सभेत सदर घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला. सभेत उपस्थित अधिवक्त्यांनी या घटनेवर सविस्तर चर्चा करून विद्यार्थ्यांवरील कथित लाठी हल्ला आणि त्यांच्याशी झालेल्या वागणुकीबाबत गंभीर चिंता व्यक्त केली. त्यानंतर जिल्हाधिकारी सांगली यांच्यामार्फत शासनाला निषेधाचे निवेदन देण्याचा ठराव संघटनेच्या सन्माननीय सदस्यांच्या एकमताने मंजूर करण्यात आला. विशेष म्हणजे या तातडीच्या सभेला सांगली वकील संघाचे बहुतांश अधिवक्ता मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित सदस्यांनी लोकशाही व्यवस्थेत शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांशी सन्मानपूर्वक व कायद्याच्या चौकटीत वागणे ही प्रशासनाची जबाबदारी असल्याचं मत व्यक्त केलं. तसेच संबंधित घटनेची निष्पक्ष चौकशी करून जबाबदारांवर नियमानुसार योग्य ती कारवाई करण्यात यावी अशी मागणीही यावेळी करण्यात आली. सांगली वकील संघाने घेतलेल्या या एकमताच्या भूमिकेमुळे विद्यार्थ्यांवरील कथित कारवाईच्या निषेधाचा आवाज आता जिल्हा स्तरावरून शासनापर्यंत पोहोचवणार असल्याचे बोलले जात आहे.